मी अरुण खोडके. शिवचिंतन. मोंगल किल्लेदार हतम खानने इसवी सन 1690मध्ये तोरणा किल्ल्याचे वर्णन केले ते असे. आयुष्याची 70हून काही वर्ष मी हिंदुस्थानमध्ये काढली, पण दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी आता तोरण्यात येऊन पडलो आहे. हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे. तोरणा म्हणजे मूर्तिमंत कैदखानाच आहे. आता मी या किल्ल्याची हकीकत सांगतो. मी साहेबजादांचा निरोप घेऊन निघालो. मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत साखळीने मोजले तरी 2 कोसांची लांबी असावी. त्यापैकी 1.5 कोसापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहीसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याला एका बाजूला खोल दरी आहे. ती खोल दरी म्हणजे असफलूर साफलीन, म्हणजे 7 पाताळापैकी अधिक खालचा असलेला नरक असे मला वाटते. किल्ल्यावर पुढे जाण्याची वाट नाही. तिथे जाण्यासाठी डोंगरात पायऱ्या काढलेल्या आहेत. त्याही अतिशय ओबडधोबड आहेत. धडधाकट, तरुण, मजबूत आणि चपळ माणसेही या पायऱ्या चढून जाईपर्यंत काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हातारीची काय कथा, असे वर्णन त्याने करून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी